नमस्कार. काय आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे नवरात्रीतील दिवस चौथा आणि तिथून आपण जाणार आहे नवदुर्गांपैकी चौथं मंदिर म्हणजेच आई फिरंगाई देवीचं मंदिर. दिवस चौथा, रंग पिवळा, अपयशाचा 5वा दिवस, वाजले 5:15. हरकत नाही, उद्या आम्ही लवकर बाहेर पडेन हे ठरवून आम्ही डायरेक्ट माधव रोड गाठला. आजचा स्पेशल अपिअरन्स म्हणजे साक्षात आईसाहेब आले होते आणि त्यामुळे छायाचित्रणाची जबाबदारी यशने खांद्यावर उचलली. तुम्ही बघितलं असाल तर आज खूप पर्यटक दिसले वाटेत, तुम्ही पण बघू शकता. पण त्यासाठी लवकर उठावं लागतं आणि दर्शनाला यावं लागतं आंघोळ करून. असो, सांगायची गोष्ट ही की आता चालू होते वीकेंड, त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढत जाते. जर यायचं असेल तर तुम्हाला लवकर यावं लागेल 6च्या आधी. यांना बघत बघत आम्ही आपलं लाईटिंग बघत बसलो आणि काकड आरतीला वेळ होतेला बघून आईसाहेबांनी आम्हाला पुढं केलं आणि चला म्हणले. अंबाबाई गोंधळा लागे, अंबाबाई गोंधळा लागे, दुर्गा भवानी गोंधळा लागे, काळूबाई गोंधळा लागे. शृंगवासिनी तुझा गोंधळ. प्रदक्षिणा पूर्ण करून आज पण एका भाऊंना कोण मागं राहिले काय बघायला म्हणून फोटो काढायला सांगितला. पवनला भेटलो आणि आज अथर्वनं स्वतःहून त्यांच्या पेठेत आल्यामुळं माहिती दिली. 5 गाव मिळून स्थापित झालेल्या आधीच्या पेटाळ तलावाचं पाणी, ज्याचा तीर्थ म्हणून त्वचा रोगासाठी वापर होत होता, असे रोगहारक जिचे अनेक नाव आहेत, अशी ही ग्रामदेवता म्हणजेच आई फिरंगाई देवी. ही जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.